पार्टीचा विजय हो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय हो, अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय हो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय हो, एकच वादा अजित दादा, एकच वादा अजित दादा। प्रशांत भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रशांत भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रशांत काँग्रेस पक्षाचा विजय हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय हो। उत्तर नागपूरच्या प्रश्नांना घेऊन आज आम्ही इथे मोर्चा आणला होता। या मोर्चाचं नेतृत्व मी स्वतः करत होतो। याच्यात प्रामुख्याने आमचे कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवणकर, दक्षिण उत्तरचे अध्यक्ष राकेश बोरीकर, दिनेश रोगडे, आमचे तानाजी वनवे साहेब, महिला अध्यक्ष सुनीताताई येरणे यांनी सगळ्यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं। आणि जे प्रॉब्लेम उत्तर नागपूरमध्ये होते ते सॉल्व करण्याचं आम्हाला आश्वासन चेअरमन साहेबांनी दिलं। तिथे रोडचा प्रॉब्लेम होता, गटर लाईनचा प्रॉब्लेम होता, अनधिकृत लेआउटचा प्रॉब्लेम होता। जे लेआउट तिथे सँक्शन आहे तिथे डेव्हलपमेंट झालेलं नाही, म्हणून त्याच्याकरता सुद्धा आम्ही आणलं, इथे त्यांना निवेदन दिलं। आणि जे 3000 रुपये NITच्या म्हणजे NITनी घेतलेले आहे ते बहुतेक करून या नागपूरच्या जनतेला माहीत नाही की हे 3000 रुपये कशाकरता घेतले आहे। आज नागपूरच्या जनतेला असं वाटतं की हे 3000 रुपये जे घेतलेले आहेत हे डेव्हलपमेंटचे आहेत, पण त्यांचं म्हणणं असं होतं की हे 3000 रुपये आम्ही SLRला देतो ते मोजणी करण्याकरता वगैरे म्हणून, आणि ते मोजणी करून दिल्यावर 56 रुपये स्क्वेअर फीट प्रमाणे आम्ही त्याचं डेव्हलपमेंट चार्जेस घेतो। आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही 3000 रुपयाचं सगळ्यात पहिले कशाकरता घेता त्याची तुम्ही रीतसर ॲडव्हर्टाइजमेंट द्या। तर आता येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये पेपरमध्ये ते ॲडव्हर्टाइजमेंट देणार आहेत की आम्ही 3000 रुपये जे अनऑथोराइज प्लॉटवाल्यांकडनं घेतलेले आहे त्यांना आम्ही आता बरोबर काय काय तिथे म्हणजे ते कशा करता होईल आणि डेव्हलपमेंट करता 56 रुपये चार्जेस घेतील। कारण की तिथे गरीब लोकांचे प्लॉट्स आहेत, 500, 600, 800 स्क्वेअर फीट ते प्लॉट धारक जे आहेत ते मोठ्या घामाच्या पैशानं ते प्लॉट घेतात, तिथे मोलमजुरी करून प्लॉट घेतात। आणि आज जर तिथं घर बांधलं तर NIT म्हणा किंवा कॉर्पोरेशन म्हणा ती तोडायला जातं। म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब याच्यावर काहीतरी तुमचं क्लिअरिफिकेशन द्या जेणेकरून नागपूरच्या जनतेला हे कळेल। आमचं पुढचं पाऊल तर माहीतच आहे तुम्हाला काय राहतं, फार किती मोर्चे हे काढून त्यांना करायलाच लावू, हे पुढचं पाऊल तर हे काय विचारायचं कामच नाही। तुम्ही समाधानी आहात सभापती? बिलकुल समाधानी आहे। त्यांनी आश्वासन दिलं की जितक्या महिला आमच्या बरोबर आलेल्या आहेत यांना मी बेघर करणार नाही, हे त्यांचं आश्वासन आहे। आणि ते आश्वासन घेऊनच आम्ही इथनं जातो आहे। 50 मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आंदोलन आमचे माननीय अध्यक्ष प्रशांतजी पवार यांच्या नेतृत्वात आज इथे आलेलो आहोत। या प्रसंगी उत्तर नागपूरमध्ये ज्या समस्या होत्या त्या समस्यांचं निराकरण व्हावं यासाठी उत्तर नागपूरचे अध्यक्ष राकेशजी बोरीकर यांच्या माध्यमातून महिला अध्यक्ष आमच्या सुनीताताई येरणे आणि जितके विभागीय अध्यक्ष आहे आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून इथे आज निवेदन देण्यात आलं। मुख्यतः आज सर्वांना माहीत आहे की उत्तर नागपूरच नव्हे तर पूर्ण नागपूरमध्ये गुंठेवारी कायद्यानुसार जे अनधिकृत लेआउट्स आहेत त्याला लवकरात लवकर अधिकृत व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे यासाठी चेअरमॅन साहेबांचं लक्ष वेधण्यात आलं। चेअरमॅन साहेबांना आमचे अध्यक्ष प्रशांतजी पवार यांनी विचारलं की 3000 रुपये आपण जे घेत आहेत त्या माध्यमातून आजवर अनेक वर्षापासून जे 3000 घेतलेले आहे त्यानंतरही हे अनधिकृत लेआउट अधिकृत का बरं झाले, तर त्यावर आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की जे 3000 रुपये जे घेतलेले आहे हे फक्त प्रोसेसिंग फी आहे आणि अधिकृत होण्यासाठी त्यांना डिमांड भरायची आहे 56 रुपयाची। यामध्ये जे महत्त्वाचं आहे मोजणी, ती मोजणी देखील नगर भूमापनकडनं डिले होते, त्यामुळे अनेकशा प्रोसेस थांबलेल्या असतात।
आमच्या शहराध्यक्षांच्या नेतृत्वात आम्ही नगर भूमापनला देखील या माध्यमातून जबाब विचारून लवकरात लवकर नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न करतो आहे आणि आम्हाला माहीत आहे की नक्कीच या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकांना न्याय देण्याचं काम होणार आहे आणि लवकरात लवकर आम्ही जितकेही प्रलंबित कामे आहेत ते मार्गी लावणार आहोत। आपल्याला आठवत असेल की या अगोदरही प्रशांतजी पवार यांच्या नेतृत्वात पाण्याची समस्या असो, सॅनिटेशनच्या समस्या असो किंवा मूलभूत ज्या गरजा आहेत, ज्या लोकांना गरजेच्या आहेत त्यासाठी आंदोलन करण्यात आले। अनेक क्षेत्राच्या नागरिकांना दिलासा या माध्यमातून मिळालेला आहे। जे काही थांबलेले आहेत त्याची यादी देखील प्रशांतजी पवार यांनी इथे घेतलेली आहे आणि लवकरात लवकर ती यादी निहाय आम्ही नियोजन करून शहानिशा करून प्रत्येक नागरिकांना या संदर्भात न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न राष्ट्रवादीतर्फे करणार आहे। आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तानाजी वनवे साहेब देखील या प्रसंगी उपस्थित होते आणि उत्तम प्रतिसाद चेअरमॅन साहेबांनी, मीना साहेबांनी राष्ट्रवादीच्या या आंदोलनाला आणि निवेदनाला दिलेला आहे। एवढे या प्रसंगी सांगतो। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माननीय प्रशांतजी पवार, कार्याध्यक्ष श्रीकांतजी शिवनकर, महिला अध्यक्ष येळणेताई, त्यावर सन्माननीय मीना साहेबांनी उत्तर नागपूरचे पूर्ण प्रश्न कसे सोडवता येतील या संबंधात अध्यक्षांना आश्वस्त केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की 100% आणि जे बेघर लोक ज्यांना बेघर करण्याचा प्रश्न जो होता वाटोड्याचा, त्याही लोकांच्या बाबतीमध्ये प्रशांत पवारजींनी सविस्तर माहिती त्यांना दिली आणि त्यांनी आश्वस्त केलं की आम्ही कुठल्याही लोकांवर अन्याय होऊ देणार नाही।